वडवळ नागनाथ येथे आयोजित हिंदू मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद लवटे पाटील होते, तर बालाजी बेडके यांनी प्रास्ताविक करताना हिंदू समाजातील सर्व बांधवांनी जातीपातीचे भेद विसरून एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली। समाज एकजूट राहिला तरच तो मजबूत राहील, अन्यथा विखुरल्यास नुकसान होईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचा उल्लेख केला। त्यांनी सांगितले की शिवाजी महाराजांचे राज्य जरी मर्यादित होते तरी त्यांचे विचार आजही चिरंतन आहेत। स्वदेशी वस्तूंचा वापर, पर्यावरणाचे संरक्षण आणि आत्मनिर्भरता या गोष्टींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच सर्व धर्म आणि जातींमध्ये एकता निर्माण करणे हेच खरे राष्ट्र निर्माण असल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर विश्वनाथ स्वामी वडवळकर यांनी सखोल मार्गदर्शन करत भारत देश हा संतांचा, वीरांचा आणि महान परंपरांचा देश असल्याचे अधोरेखित केले। त्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा उल्लेख करत देशभक्तीची प्रेरणा दिली। स्त्रियांचा सन्मान, समाजातील एकता आणि धर्मनिष्ठा यावर त्यांनी विशेष भर दिला। स्वामीजींनी तरुण पिढीला उद्देशून सांगितले की आजचा तरुण व्यसन आणि फॅशनमध्ये अडकत चालला आहे, त्यामुळे त्याने व्यसनमुक्त होऊन सदाचारी, निरोगी आणि कर्तृत्ववान बनले पाहिजे। मजबूत आणि सदृढ धर्मच समाज आणि धर्माचे रक्षण करू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर भगवामय झाला होता आणि प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते। गावासह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप गणेश निटोरे यांनी केला।